नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहणार अगदी तोंडात घालताच विरघळणारी सगळ्यांची आवडती होणार आहे आणि त्याचबरोबर अगदी कमी जिन्नसाने बनणारी ती म्हणजे मूग डाळीपासून आपण आज मिठाई बनवणार आहोत. जर तुमच्याकडे कधी पाहुणे येणार असेल किंवा तुम्हाला खावीशी वाटणार असेल तर अशा पद्धतीची मिठाई नक्की बनवा. सगळ्यांना अगदी आवडती होणार आहे. फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल म्हणजे तुम्ही अगदी सहज बनवू शकाल. तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर इथे घ्यायचं आहे आपण 1.5 वाटी साखर. आता मी सगळी मेजरिंग कप घेतले. तुम्ही किचनची कोणतीही वाटी सेट करा. आणि जर तुम्हाला वजनीच मी अगोदर सांगते 300 ग्राम आहे ही साखर. 1.5 वाटी नंतर त्याच्यामध्ये आपण घालायचे पाणी. पाणी घातल्यानंतर त्यात मी वेलची इथे अशाच पद्धतीने थोडीशी कुटली होती आणि घातली होती. तुम्ही तशी घाला किंवा नुसती मोकळी घाला, काही घालू शकता. साखर आता विरघळू द्यायची. त्यानंतर बघा इथे मूग डाळ मी इथे अगोदरच 2 तास अगोदर भिजवली होती. 2 तास पुरेसे होतात. मूग डाळ पटकन भिजली जाते. आता इथे ना आपण मूग डाळ तोडूनही पाहूया. तोडली तुटते म्हणजे ही चांगली व्यवस्थित भिजली गेली. कधी तर तुम्हाला बनवायचं असेल ना तर फक्त तुम्हाला मूग डाळ भिजवण्याचं काम आहे, बाकी काही नाहीये. त्यानंतर इथे आपण अशा पद्धतीने मूग डाळीचं पाणी अगदी चाळणीमध्ये निथळून घ्यायचं. निथळल्यानंतर इथे पाण्याचा वापर आपल्याला जास्त बिलकुल करायचाच नाहीये. मी तुम्हाला सांगते की किती पाणी वापरायचं. पहिलं अगोदर मिक्सरमध्ये घालायचं. वाटताना जर तुम्हाला वाटलं की खूप जड जाते, जास्त करून मुगाची डाळ वाटली जाते, तर ती अर्धा चमचा घाला. पण मी तर पाणी न घालताच वाटली होती आणि छान अशी पेस्ट झाली आहे. आता अशा पद्धतीने झाल्यानंतर आपण इथे घालणार आहोत पनीर. इथे पनीर घालायचे आपण 100 ग्राम. जर तुमच्याकडे जो आपण बाहेरून खोया मावा जो काय म्हणतात तर तो असेल तर तोही तुम्ही इथे घालू शकता 100 ग्राम. आणि त्यानंतर ह्याला वाटून घ्यायचं. आता वाटताना जराही पाण्याचा मात्र वापर बिलकुल करू नका. आणि बघा आता छान अशा पद्धतीची पेस्ट झाली पाहिजे. ठीक आहे, एकाच वेळी तुम्ही जर पाणी घातलं तर ते मिश्रण पातळ होऊ शकतं, मग आपली मिठाई बनू शकणार नाही. आता हे सगळं मिश्रण आपण एका भांड्यात काढून घेऊ. अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. साखर बघा चांगली विरघळली गेली. साखर विरघळल्यानंतर आपल्याला फक्त याला 5 किंवा 6 मिनिटं उकळू द्यायचे. इथे कोणताही आपण 1 तारी 2 तारी आपण पाक करणार नाही. जोपर्यंत साखर विरघळते तोपर्यंत इथे आपण ही जी डाळ आहे ना थोडीशी फेटून घ्यायची. एकाच दिशेने जसं आपण भजी करताना आपण फेटतो ना त्याच पद्धतीने आपण फेटायचे. फक्त 5 मिनिटं फेटा म्हणजे डाळ आपली चांगली व्यवस्थित हलकी होईल. आता इथे बघा आपली साखरेला 6 मिनिटं माझी झाली होती. गॅस आता मी बंद करून याला काढून घेणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला मी तेही दाखवते की आपली साखरेचा पाक कसा असला पाहिजे. जरासा अशा बोटाने घ्यायचा, फक्त चिकटपणा असला. गुलाबजामला आपण कसं बनवतो त्या पद्धतीचं म्हणजे ते परफेक्ट झालंय. आता इथे आपला पाकही रेडी झालाय. तर इथे बघा मी अजूनही त्याला फेटून घेते. तर फेटल्यानंतर ती जाळणं थोडीशी हलकी होते आणि अशा पद्धतीचं आपलं ही डाळ वरून अशा पद्धतीने पडली पाहिजे. म्हणजे आपलं परफेक्ट असं झालेलं आहे. आता कढई ठेवायची. कढईमध्ये तेल गरम करायचं. तेल गरम कसं कळेल, जेव्हा छोटासा गोळा टाका, हलका व्यवस्थित वरती आला म्हणजे ते अगदी व्यवस्थित तेल गरम झालं, अगदी कडकडीत झालेलं नाहीये. नंतर चमच्याने अशा पद्धतीने छोटे छोटेसे आपण भजी बनवतो त्या पद्धतीने गोळे टाकायचे. टाकल्यानंतर त्याला 5 मिनिटं द्यायची. गॅस एकदम स्लो करा. जराही अगदी मोठी करायची नाही, नाहीतर आतमधून कच्चे राहतील, फक्त वरून रंग येईल. आणि त्यानंतर याला झाराही पटकन लावायचं नाही. आणि तुमचं जर मिश्रण यावेळी एखाद वेळी कधी चुकून पातळ झालं तर काही घाबरण्याचं कारण नाही. थोडंसं त्याच्यामध्ये रवा घाला. 10 मिनिटं द्या त्या मिश्रणाला आणि नंतर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. आता बघा मी अगदी 5 मिनिटाने अगदी ह्याला उलट केलंय. अगदी जेमतेम 7 किंवा 8 मिनिटांनी चांगली ती व्यवस्थित येते. अगदी आपली सगळी आतमधून अगदी कच्ची न राहता व्यवस्थित तळली जातात. रंग बघा अगदी सुरेख आलाय. अशाच पद्धतीने थोडंसं पुन्हा धाराने हलवून घ्यायचंय आणि नंतर सगळी आपण काढून घ्यायची. तुम्हाला दिसत असेल की आपण जेव्हा टाकली होती तेव्हा ती अगदी कमी होती आणि आता चांगली फुलली गेली. अगदी मस्त वाटत बघा, छान वाटतात ना. ते याच पद्धतीने करायचे. आता पुन्हा जे बाकीचे आहेत ना तेही आपण अशाच पद्धतीने करून घ्या. आता ही इथे मी काढून एका प्लेटमध्ये घेतलेली आहे. तशाच पद्धतीने बाकीचे तसंच घालायची आणि तसंच थांबायचं, तसाच वेळ द्यायचा आहे आणि सगळे अगोदर व्यवस्थित करून घ्यायचे. व्यवस्थित केल्यानंतर आपण सगळं ही आपला आता रेडी झाली आहेत आपली, ह्याला भजीच म्हणावं लागेल. तर ही रेडी झालेली आहे. आणि त्यानंतर साखरेचा जो पाक आहे हलकासा कोमट असला पाहिजे. नसेल तर तुम्ही थोडासा कोमट करून घ्या आणि त्याच्यामध्ये सोडायची. सोडल्यानंतर आपण ना पळीने किंवा चमच्याने त्याला व्यवस्थित हलवून घ्यायचं.
म्हणजे आतपर्यंत चांगली बुडू द्या, चांगला व्यवस्थित. बुडवल्यानंतर तुम्हाला आता मात्र वेळ द्यावा लागेल, पटकन काढायची नाही. कमीत कमी 1.5-2 तास ठेवलं तरी हरकत नाही, व्यवस्थित होऊ द्या त्याला. मी अशा पद्धतीने करून त्याला ठेवून दिलं होतं, अगदी 2 तासासाठी ठेवून दिलं होतं मी. का ती आता बघा कशी येते, साखरेचा पाक दिसतोय आणि त्यानंतर 2 तासानंतर बघा. 2 तासानंतर बघा ती अगदी फुलली आहेत, म्हणजे साखरेचा पाक आतपर्यंत गेलेला आहे. तर आता तुम्हाला मी काढूनही दाखवते. अगदी तुम्ही गुलाबजामसुद्धा खायचं विसरून जाणार. आणि इथे आपण मैद्याचा वापर करत नाही, गव्हाचा वापर करत नाही, तर आपण अगदी आपली पौष्टिक अशी आपण चण्याची डाळ वापरतोय, त्याचबरोबर पनीरही वापरतोय आणि अगदी तेलकटही होत नाही, म्हणून इतकी मस्त मिठाई बनते. एकदा नक्की माझ्या बोलण्यावरून करून बघा, खूप छान लागते. आणि आता बघा तोडूनही दाखवते. अगदी इतकी मऊसूत होतात ना, खायला अगदी छान लागतात. घरात आमच्या सगळ्यांना आवडली होती. आता मी पुन्हा एकदा करणार आहे. जेव्हा कधी एखादी आपल्याकडे सणवार असतो ना, त्यावेळी बाकीचं काही न करता अशा पद्धतीने करू शकता. तर तुम्ही नक्की करून बघायची. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे, प्रत्येकाकडे शेअर करायचे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला मात्र विसरायचं नाहीये. पुरेपूर मला सपोर्ट करायचे आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.